मराठी भाषा महाराष्ट्रातूनच हद्दपार. मराठी भाषा आमचा अभिमान आणि स्वाभिमान. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजमुद्रा मराठी देवनागरी भाषेत तयार केली. प्रतिपचंद्र लेखेवी वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनो शिवसैसा मुद्रा भद्राय राजते. त्यावेळी तर संबंध हिंदुस्थानात, हिंदूंचं अस्तित्व धोक्यात होतं. सगळीकडे मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, डच, कुतुबशाह, आदिलशाह, निजामशाह, सिद्दी अरब यांच्यासारख्या परकीयांची सत्ता होती. तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा आग्रह म्हणून, मराठी जिवंत राहावी म्हणून मराठी ज्ञानकोश आणि शब्दकोश तयार केला. 20% उरलेली मराठी भाषा 80% वापरात येऊ लागली. पण आज मराठी माणसांचे दुर्दैव असे की मराठी शाळाच बंद होत आहेत. मराठी पालकच आपल्या मुलांना मराठी शाळेत घालत नाहीत. मराठी बोली भाषेऐवजी मराठी माणूसच हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करत आहेत, ते पण आपल्या मातृभूमीत. आणि मराठी माणसाला महाराष्ट्रातच मराठी भाषेसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्याला आपणच जबाबदार आहोत. आपणच आपली मराठी भाषा जपत नाहीत किंवा तिचा जतन करत नाहीत. हजारो वर्षांची समृद्ध अशी मराठी भाषा, संतांच्या वाङ्मयाची भाषा, अलंकारित, व्याकरणयुक्त, विविध अर्थांनी नटलेली, ऐतिहासिक आणि सर्वात म्हणजे गोड अशी मराठी भाषा, तिला आपण आज विसरत चाललोय. देव न करो उद्या येणाऱ्या पिढीला मराठी भाषा शिकण्यासाठी क्लासेस लावायची गरज पडावी. महाराष्ट्र हृदयात अमुच्या, कंठात माय मराठी, अभिमान स्वाभिमान मातीच्या कणाकणाशी.